छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी राजकीय प्रतिक्रिया समोर आली आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महिला आरक्षण विधेयक फेल झाल्यानंतर विरोधकांवर जोरदार टीका केली आहे। 54 मतांनी हे विधेयक पराभूत झाल्यामुळे मोदी सरकारच्या काळातील हे पहिले मोठं अपयश मानलं जात आहे। आठवले यांनी राहुल गांधी आणि इतर विरोधकांवर जाणीवपूर्वक विधेयकाला विरोध केल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे। तर आज आपण छत्रपती संभाजीनगर आलेलो आहोत आणि एका महिलांचं आरक्षणही संपलं। म्हणजे महिलांना देण्याचं जे आरक्षण होते 33%, नरेंद्र मोदी सरकारने 2023 मध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता आणि तशा पार्लमेंटमध्ये 543 जागा आहे। 543 जागांमध्ये जर आपल्याला रिझर्वेशन 1/3 ठेवायचं असेल तर 181 सीट त्यामध्ये रिझर्व होऊ शकतात आणि त्यामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला फक्त रिझर्वेशन आहे। रिझर्वेशन मुस्लिम किंवा ओबीसीना रिझर्वेशन नाही। ओबीसींचं रिझर्वेशन हे नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये आहे। अद्याप कुठल्याही सरकारने ओबीसीना पॉलिटिकल रिझर्वेशन देण्याचा निर्णय घेतला नाही। त्यामुळे हे रिझर्वेशन देताना ओबीसी महिलांना त्यामध्ये देता येणार नाही। पण ज्या पक्षाला त्यांना तिकीट द्यायचं आहे त्यांना देण्याचा अधिकार आहे। तर पार्लमेंटमध्ये जे बिल आहे ते बिल 54 मतांनी हरलेलं आहे आणि जवळजवळ 298 एवढी मतं बिलाच्या बाजूने पडलेली आहे आणि विरोधामध्ये 230 मतं मिळालेली आहे। त्यामुळं असं जे बिल आहे म्हणजे आमचं मोदी सरकार आल्यापासून पहिलंच हे बिल फेल झालेलं आहे। अनेक बिलं आम्ही मंजूर केली लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये, तर त्या बिलाच्या वेळेला 2/3 मेजॉरिटीची आवश्यकता नव्हती। पण हे जे बिल होतं या बिलाला 2/3 मेजॉरिटीची आवश्यकता होती आणि त्यामुळं 54 मतं जर आम्हाला मिळाली असती तर हे बिल पास होऊ शकलं असतं। आणि सरकारचा प्रयत्न असा होता की हे बिल जे आहे हे बिल आणत असताना डिलिमिटेशन सुद्धा होणं अत्यंत आवश्यक होतं। कारण एका मतदारसंघामध्ये 39 लाख मतं काही ठिकाणी आहेत। 39 लाख, 30 लाख, 25 लाख, 20 लाख, 15 लाख, 10 लाख। नॉर्थ ईस्टमध्ये कमी मतं आहे आणि अंदमान निकोबारची पॉप्युलेशन 3,80,000 आहे। त्या ठिकाणी 2-2.25 लाखच मतं म्हणजे मतदार आहेत आणि लक्षद्वीपमध्ये बघितलं तर फक्त 17,000 मतं आहेत। म्हणजे 17,000 मतं एका MP साठी आहेत। तर सरकारचा प्रयत्न असा होता की डिलिमिटेशन हे होणं अत्यंत आवश्यक आहे आणि जागा वाढवून आपण जागा अनेक वर्षांमध्ये वाढलेल्या नाहीत, 30 ते 40 वर्षामध्ये, 40 वर्षामध्ये, 40-50 वर्षामध्ये। त्यामुळं या जागा वाढवून आपण मतदारसंघ थोडे छोटे करावे आणि सरकारचा उद्देश असा काही नव्हता की दक्षिणेच्या राज्यांवर अन्याय करायचा। कारण त्याने अशी भूमिका घेतली की जर जागा वाढल्या, त्यांचं म्हणणं हे होतं की डिलिमिटेशन आणण्याची आवश्यकता नव्हती, म्हणजे बिल फक्त तुम्ही आणायला पाहिजे होतं। सरकारचं म्हणणं असं होतं की डिलिमिटेशन हे 40-50 वर्षानंतर ते आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे। मतदारसंघ थोडे आपल्याला छोटी केली पाहिजे आणि आता महिलांना आरक्षण देण्याच्या जागा किती आहे असतील तर तो अनंतचा विषय आहे। पण महिलांना जागा देताना डिलिमिटेशन आवश्यक आहे का? कोणते मतदारसंघ रिझर्व करायचे, कोणते मतदारसंघ जनरल ठेवायचे, कोणते मतदारसंघ शेड्यूल कास्टच्या महिलांसाठी ठेवायचे, कोणते मतदारसंघ शेड्यूल ट्राईबच्या महिलांसाठी ठेवायचे, यासाठी डिलिमिटेशनची आवश्यकता होती। त्यामुळं या बिलासोबत डिलिमिटेशनचा मुद्दासुद्धा किंवा ते बिलसुद्धा त्यामध्ये आणण्यात आलं आणि सरकारचा प्रयत्न असा होता की 273 एवढ्या जागा महिलांसाठी वाढवायच्या आणि आता ज्या 543 जागा आहेत त्याच्यामध्ये प्लस झाल्या 273 तर त्या 816 होतात।
म्हणजे 816 सदस्यांची लोकसभा किंवा 850 असा त्यामध्ये विषय होता की 816 की 850. तर हे बिल जे आहे ते पास होऊ नये, याचा फायदा नरेंद्र मोदींच्या सरकारी पक्षांना होऊ नये म्हणून हे बिल कसल्याही परिस्थितीमध्ये पाडलं पाहिजे किंवा ते बिल पास होऊ देता कामा नये. ही भूमिका राहुल गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी यांचा पक्ष, DMK या सगळ्या पक्षांची भूमिका अशीच होती की जर हे बिल पास झालं तर नरेंद्र मोदींना त्याचा फार मोठा फायदा होऊ शकेल आणि म्हणून काहीतरी निमित्त करू हे डिलिमिटेशन का आणलेलं आहे. पहिल्या जागामध्ये तुम्ही ते करायला हवं होतं. तर अशा पद्धतीनं भूमिका घेऊन हे बिल पास न होऊ देण्याचा निर्णय हा या अपोजिशनने घेतलेला आहे. त्यामुळं अपोजिशनचा आपण निषेध करतो आहोत. राहुल गांधी आणि हे सगळे अपोजिशनवाले महिला आरक्षणाच्या विरोधामध्ये आहेत. ठीक आहे, त्यांनी मागच्या वेळेला 23मध्ये सगळ्या पक्षांनी त्याला पाठिंबा दिला आणि एक मताने बिल पास झालं. काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा, मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये सुद्धा बिल आणण्यात आलं होतं. पण समाजवादी पक्ष, RJD अशा पक्षांनी बिलं फाडली होती. मी त्यावेळेला पार्लमेंटमध्ये होतो. तर ते बिल त्यामध्ये त्यांना ओबीसीना आरक्षण हे त्यांचा आग्रह होता. पण जोपर्यंत ओबीसीना पॉलिटिकल आरक्षण देण्याचा कायदा होत नाही तोपर्यंत ओबीसीच्या महिलांना त्यामध्ये अधिकृत आपल्याला रिझर्वेशन देता येणार नाही आहे. ओबीसीची मागणी आहे पण अद्याप हा निर्णय झालेला नाही आहे.